स्वामी ओम. श्रावण महिना आला की आपण शिवपूजा, सोमवारचे व्रत, अभिषेक आणि बेलपत्र अर्पण करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्याला एवढं विशेष महत्त्व नेमकं का आहे? या महिन्यामध्ये केलेली भक्ती, पूजा आणि साधना इतकी महत्त्वाची का मानली जाते? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण श्रावण महिन्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि या पवित्र महिन्यात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. श्रावण महिना म्हणजे काय? श्रावण हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यात शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे, महामृत्युंजय मंत्राचा जप करणे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मोठ्या श्रद्धेने केला जातो. श्रावण महिन्यात निसर्ग देखील हिरवागार झालेला असतो. पावसामुळे वातावरण प्रसन्न होते आणि अनेक धार्मिक सण उत्सव याच काळात केले जातात. म्हणूनच श्रावण महिना हा आध्यात्मिक साधना, भक्ती आणि आत्मचिंतनासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला प्रिय का मानला जातो? धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्याचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आले आणि संपूर्ण सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे भगवान शिवांना नीलकंठ असेही म्हटले जाते. या कथेशी संबंधित श्रद्धेमुळे श्रावण महिन्यात भगवान शिवांना जल अर्पण करण्याची आणि अभिषेक करण्याची परंपरा आहे. भक्तांच्या मनात अशी श्रद्धा आहे की या महिन्यात शिवभक्ती केल्याने भगवान शिवांची आपल्यावर कृपा होते. तर श्रावणातील सोमवारचे महत्त्व. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात आणि बेलपत्र अर्पण करतात. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. उपवास प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार करावा. फक्त उपवास करण्यापेक्षा मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे यालाही तितकेच महत्त्व आहे. शिवलिंगावर काय अर्पण करावे? श्रावण महिन्यात भगवान शिवाला जल अर्पण करणे ही सर्वात सोपी आणि प्रचलित पूजा आहे. तुम्ही शिवलिंगावरती स्वच्छ जल, बेलपत्र, फुले, दूध, परंपरेनुसार अभिषेकासाठी नैवेद्य अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि श्रद्धेने अर्पण करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक भावना हवी. ओम नमः शिवाय मंत्राचे महत्त्व. श्रावण महिन्यात शक्य असेल तेव्हा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात काही वेळ बसून हा मंत्र म्हणू शकता. मंत्र जपामुळे मन एकाग्र करण्यास आणि मानसिक शांतता अनुभवण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला मोठी पूजा करणे शक्य नसेल तर काळजी करू नका. एक तांब्याभर जल घ्या आणि मनापासून शिवनामस्मरण करत भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करा. आता श्रावणातील मंगळवार, मंगळागौरी. श्रावणातील मंगळवार ही विशेष महत्त्वाचा आहे. विवाहिक महिला मंगळागौरीची पूजा करतात. मंगळागौरी व्रतामध्ये देवी पार्वतीची पूजा करून कुटुंबासाठी सुख, समृद्धी आणि सौभाग्याची प्रार्थना करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने महिला एकत्र येतात, पूजा करतात, आरती करतात आणि पारंपरिक खेळ खेळतात. त्यामुळे श्रावणातील भक्तिमय वातावरण आणखी सुंदर होते. तर श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्या? श्रावण महिना हा फक्त पूजा आणि उपवासापुरता मर्यादित नाही. या महिन्यात चांगल्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे देवपूजा आणि नामस्मरण. दररोज काही मिनिटं शांत बसा, देवाचे नामस्मरण करा. दुसरी गोष्ट सात्विक आहार. आपल्या परंपरेनुसार आणि आरोग्यानुसार साधा सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट दान आणि सेवा. गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे ही देखील एक सुंदर साधनाच आहे. चौथी गोष्ट घराची स्वच्छता. देवघर स्वच्छ ठेवणे, घरामध्ये प्रसन्न सात्विक वातावरण ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे मनातील नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न करणे. कारण बाहेरची पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकेच मन शुद्ध ठेवणेही महत्त्वाचे आहे. तर श्रावणातील घरासाठी एक साधा सोपा उपाय. श्रावण महिन्यात तुम्ही दररोज देवघरामध्ये दिवा लावून ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा, काही वेळ शांत बसून प्रार्थना करा. घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा होऊ देऊ नका. सकाळी दारं खिडक्या उघडून नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा घरात येऊ द्या. यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यास मदत होऊ शकते. आता श्रावण महिन्यात काय टाळावे? श्रावण हा भक्ती आणि आत्मचिंतनाचा महिना मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तेवढे राग, द्वेष, नकारात्मक विचार, कोणाबद्दल वाईट बोलणे, अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कारण देवाची पूजा करण्याबरोबर आपले आचरणही सात्विक ठेवणे हीच खरी साधना आहे. श्रावणाचा आध्यात्मिक संदेश. श्रावण आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जसे पावसामुळे निसर्ग नव्याने भरतो तसेच भक्ती आणि सकारात्मक विचारांमुळे आपणही स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. श्रावण म्हणजे केवळ उपवास नाही. श्रावण म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत करण्याचा आणि ईश्वराशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा काळ. तुम्हाला मोठी पूजा करता नाही आली
चालेल. मनापासून 2 मिनिटे शांत बसा, देवाचे नामस्मरण करा, एखादं बेलपत्र घ्या, ओम नमः शिवाय म्हणत ते महादेवांना अर्पण करा आणि शक्य असेल तिथे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. भक्तीमध्ये दिखावा नाही तर भाव महत्त्वाचा असतो. श्रावण महिना हा आपल्या धार्मिक परंपरेतील अत्यंत सुंदर आणि भक्तिमय काळ आहे. या श्रावणात भगवान शिवांचे नामस्मरण करा, आपल्या घरातील देवघराची स्वच्छता करा, शक्य असेल तेवढी सेवा आणि दान करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात सकारात्मक भाव ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा. वास्तू भाग्यराजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. पुन्हा भेटूया अशाच धार्मिक, वास्तू आणि आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत स्वामी ओम.